तर सकाळी निघालेला चाकरमानी ज्या स्थितीतून घरातून बाहेर पडला त्याच त्रासातून त्याला पुन्हा घरी जावं लागतंय, कारण मध्य रेल्वे अजूनही विस्कळीत आहे। ठाणे रेल्वे स्थानकातून कर्जत आणि कसाराला जाणाऱ्या अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्यात, तर अंबरनाथ तसंच कल्याणकडे जाणाऱ्या जलद गतीच्या अनेक लोकल्स 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आता ठाणा स्थानकावर आपण जर बघतोय तर सकाळपासूनच ट्रेनचा जो घोळ चालू होता तो अद्यापही कायम आहे। सुरळीत झालेला पाहायला मिळत नाहीये। स्लो लोकल जरी सुरळीत असल्या तरी फास्ट लोकल जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतात। तर आपण प्लॅटफॉर्म क्रमांक ठाण्याच्या 1 वर जर पाहिलं तर CSTच्या लोकल सुटतात, ठाणा ते CST अशा लोकल सुटतात, मात्र तिकडे पाणी साचल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या ज्या लोकल आहेत त्या आता 4 वरून धावताना दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर एकंदरीतच ही जी गर्दी आहे ही खरं तर नेहमीची गर्दी आहे, मात्र जर पावसाचा जोर देखील वाढला आहे। दुपारी थांबलेला पाऊस आता पुन्हा सुरू झाला आहे, त्यामुळे पाऊस जर असाच सुरू राहिला तर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळेल। खरं तर चाकरमान्यांचा आजचा पहिला दिवस होता सोमवार, तो नेमका कसा गेला आपण त्यांना विचारूया। दादा, कितने बजे सुबह निकले हो? आज का दिन कैसा था? रेलवे में क्या क्या दिक्कत आई? सुबह में मैडम 10:30 बजे निकल गया था, लेकिन यहाँ आने के बाद थाना में जब मैं आया ना तो देखा ट्रेन में बहुत प्रॉब्लम थी। 11:30 बजे मॉर्निंग में तो मैं जा भी नहीं पाया, कैसे कैसे दादर में गया, लेकिन अभी दादर से मैं रिटर्न आया, ऑफिस भी नहीं पहुँच पाया मरीन लाइन। तो मैं दादर से रिटर्न आया, जाने में और आने में शाम हो गई। आज बहुत ही प्रॉब्लम है पब्लिक को, इसके लिए कुछ करना चाहिए, नई लोकल छोड़ना चाहिए। इसके वजह से आज प्लेटफॉर्म पे बहुत ही दिक्कत हो रही है, बहुत ही प्रॉब्लम, बहुत ज़्यादा। मतलब CST जाने के लिए, डोंबिवली जाने के लिए, कल्याण बहुत ही मतलब बहुत ज़्यादा प्रॉब्लम है। तर आपण बघतोय की नागरिक सुद्धा सांगतायत की आम्ही खूप आज जास्त प्रॉब्लेम फेस करतोय, सकाळपासून हा प्रॉब्लेम सुरू आहे। इथे काही महिला देखील आहेत, आपण त्यांना विचारूया। मॅडम काय सांगाल, सकाळपासून प्रॉब्लेम फेस करताय, आता सकाळी कुठे जायचंय, कुठून आलाय? आम्ही न्यू वाशी साईडला गेलो, आमचं काय एवढं ट्रेनच बंद होते, आम्ही बसने गेलो। आता येताना ट्रेन आहे, पण पावसामुळे झालं ते काय करणार आता। तर नक्कीच त्या वाशीला गेल्या होत्या, सकाळी ट्रेन बंद होत्या असं सांगतात त्या, मात्र आता ट्रेन आहेत पण पावसामुळे पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे उद्याचा देखील दिवस नागरिकांचा कसा जाणार, मध्य रेल्वे नेहमीप्रमाणे रडवणार का, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे।